बावनकुळे, सुनील तटकरे सगळे आम्ही बसू आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन 288 जागा कुणाकुणाला दिलेल्या आहेत ते सांगू. कारण आम्ही आत्ताच सांगितलं की तुम्हाला जे अंदाज वर्तवल्याचे असतात, ह्याला इतक्या मिळणार, त्याला तितक्या मिळणार, आमची करमणूक होती. अरे वा, ह्याला इतक्या ह्याला इतक्या, आम्ही आपलं बघत असतो. मी कितीदा सांगितलं, आम्हाला मनात ठेवून काही उपयोग आहे का? एकदा जागा वाटप झाल्यानंतर आम्हाला पण उमेदवार प्रत्येकाला ठरवायचे, कुणाला कुठं उमेदवारी, कुणाला कुठं उमेदवारी. आम्ही युतीतनं चाललेलो आहे. तर महायुतीत जागांची आणि उमेदवारांची घोषणा कधी करणार असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना महायुती 288 जागांची आणि उमेदवारांची घोषणा एकत्रच करेल अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. फडणवीस शिंदेंसोबत उमेदवार जाहीर करणार असे त्यांनी म्हटले आहे. ज्या दिवशी होईल त्या दिवशी आम्हाला तुम्हाला बोलून एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजित पवार,